चुलीवरची एकदम खरपूस अशी मस्त शिजू द्यायची आणि खायला पण एकदम भारी लागेल. नंतर मग हा आपण आहार बाहेर. आज आहे भाऊबीज आणि आपण आता घरी आलेलो आहे आणि घरी आलो तर बघितलं की गॅस टाकी संपलेली. मग आता काय पर्याय काढायचा. एक तर आज सुट्टी आहे त्याच्यामुळे गॅस टाकी पण मिळणार नाही आहे. तर मग आपल्याकडे हा बेस्ट पर्याय कायमच असतो. आपण कायमच अशी लाकडं वगैरे वरती स्लॅपवर सुकवून ठेवतो आणि छान असा आपला चहा उकळतोय. पातेल्याचं असं बूड घेतलंय, मातीने घेतात, बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि आपण आता चहा पिणार आहे अगोदर आणि चुलीवरच आपल्याला पुढचं स्वयंपाकही करायचं आहे. त्याचीही तयारी केली मी लगेच, कारण मग चूल जेव्हा चालू असते तेव्हाच लगेच पुढचं जे आपल्याला बनवायचं आहे ते स्टार्ट करून दिलं ना मग ती कंटिन्यू चालते. तर अगोदर आता चहा घेऊ आणि लगेच दुसरंही पातेलं ठेवलं त्याचंही बूड घ्यावं लागेल आपल्याला. तर हे बघा इकडे बूड घेऊन ठेवलेलं आहे मी. तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही, आमच्याकडे जे बोलता ते सांगते मी तुम्हाला. असं पातेल्याला असं माती वगैरे लावून ठेवायची म्हणजे मग नंतर घसताना थोडासा कमी त्रास होतो. चला आपल्याला याच्यामध्ये खिचडी बनवायची आहे. बघू अजून काय काय ठरतं तसं. आता चुलीवर आहे त्याच्यामुळे थोडंसं असं शॉर्टकटमध्येच करू. खिचडी, पिठलं आणि पोळ्या करू आपण. आता आपलं चहा बिस्किट दिलेलं आहे, गरम गरम चहा आहे. दादा चटका बसेल. आणि आपली चूल चालू आहे. आपण लगेच आता खिचडी बनवायची आहे आणि इकडे खिचडीची तयारी करून घेतली मी. चहा बनतोय तोपर्यंत. खिचडीसाठी आता पातेलं ठेवलंय, पातेलं गरम होतंय तोपर्यंत आपण चहा घेऊ. मस्त गरमागरम चुलीवरचा चहा, घट्ट घट्ट एकदम छान. चहा पिऊन झाला आपला आणि त्यानंतर मग पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून दिलं म्हणजे मग आपला चहा पिईपर्यंत पातेलं असं जास्त गरम होऊन नाही जाणार, मग आपली फोडणी जळणार नाही. तर आता पाणी काढून घेतलं, तेच आपल्याला भाताला वापरायला कामाला. तर चला आता परत पातेलं ठेवलंय आणि जे पाण्याचे थेंब आहे ते थोडेसे कोरडे होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण आता तेल टाकू. आपण आज बघत आहोत चुलीवरची खिचडी आणि हवं तेवढं आता तेल टाकायचं. तुमच्याकडे चांगलं आहे म्हणजे एकदम तेल वगैरे व्यवस्थित वापरलेली छान छान खिचडी आवडते. मी इथे 3 उकळ्या तेल टाकलं आहे. धुराचा थोडासा त्रास होतो पण हे चुलीवरची खिचडी खायला खूप आनंद येतो. एकदम भारी म्हणजे पोटभर जेवल्यासारखं वाटतं. अधूनमधून आम्ही जरी गॅस जरी असला ना तरी असं जेव्हा वाटेल तेव्हा पुरुष पप्पा जर म्हटले ना तर बनवतो स्वयंपाक अधूनमधून चुलीवर आणि मस्त एकदम जास्त खरपूस होतो चुलीवरचा स्वयंपाक गॅसपेक्षा. तर चला आपण आता तेल तापलं आहे त्यामध्ये आता मोहरी टाकू आणि जिरे टाकू आणि ते छान तडतडले का मग बाकीचं साहित्य टाकू. अगदी साधी सिंपल बनवायची आपल्याला, खूप काही असं एकदमच हायफाय नाही बनवायची आहे. चुलीवरची मस्त एकदम साधी सिंपल खिचडी. पातेलं थोडं तापू द्यावं लागेल कारण आपण पाणी टाकलं होतं ना त्यामध्ये. आणि चहा बनवला हे बघा या पातेल्यामध्ये, तो पिला आम्ही सर्वांनी. आता पूर्वा दिदी फ्रेश होते मग तिला परत गरम करून देते. आता गॅस नाही म्हटलं याच्यावरच मस्त बेस्ट पर्याय मोकळ्या हवेमध्ये बसून आणि बनवायला आनंद, वेगवेगळे अनुभव येतं आपल्याला. आडून पडायचं नाही, करत राहायचं जसं असेल तसं. त्यामधून एक पर्याय काढत चालायचं. कारण 2 दिवस टाकी नाही त्याच्यामुळे आपल्याला 2 दिवस याच्यावरच आता ॲडजस्ट करायचं आहे चहापासून सर्वच. आणि लाकडांची व्यवस्था मी वरती केलेलीच येईल त्याच्यामुळे अजूनमधून आपण ते लाकडं घेऊन येऊन आणि चालतो आपलं. आता थंडी चालू झाल्यावर तर आपला चालूच राहणार. थंडीच्या दिवसामध्ये तर चूल पेटवतेच मी कारण मग म्हणजे आपल्याला शेकोटी पण होते आणि स्वयंपाक पण होतो. आता इथे घाईघाईमध्येच सर्व साहित्य कट केलेलं आहे तर एकाच याच्यामध्ये कट केलेलं आहे. आपण आता लसूण टाकू. लसूण पण जास्त प्रमाणात टाकलं तर अजूनच खिचडी छान चव येते. आणि लसूण छान तडतडला की मग बाकीचे साहित्य टाकू आपण. थोडा मिक्स करून घेऊ आपण. लसूण छान तडतडला आहे. आपण आता त्यावर कांदा टाकून देऊ आणि तोही मिक्स करून देऊ. सर्व साहित्य असं अधूनमधून मिक्स करत राहायचं आणि खालून जाळ बघत राहायचं, नाही तर मग खाली चूल भिजून जाते. वरती लक्ष देता देता खालीही लक्ष ठेवायचं. चूल छान पेटली बघा आपली एकदम छान मस्त. आता जाळ जोरात झालेला आहे आणि कांदा चांगला लाल झालेला आहे मस्त. आणि त्यामध्ये टाकून देते मी आता बटाटा. याच्यात टोमॅटो टाकलेलं पण आवडतं पण मग आता टोमॅटो नाही माझ्याकडे. नसली एखादी गोष्ट ती ॲडजस्ट करून घ्यायची आणि जे आवडतं ते टाकायचं.
आणि खिचडीमध्ये असं ते खूप भाजीपाला वगैरे टाकलेला माझ्या दादूला नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते काही जास्त टाकत नाही. आणि चला आता बटाटे नंतर आपण आता शेंगदाणे टाकूया. डाळ जास्तच मोठं झालं बघ, मग पटकन होईल बा आपली खिचडी. जास्त वेळ बसावं नाही लागणार इथे, कारण बाकीचं पण बनवायचं आहे. सर्व एक 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 करून असं साहित्य टाकून देऊ आणि छान मिक्स होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर आपण आता खडे मीठ टाकू, जाड मीठ. परत एकदा मिक्स करून देते. सर्व साहित्य असं मिक्स करत राहायचं आहे अजूनमधून. आणि लगेचच त्यावर आता कोथिंबीर टाकून देते. मस्त हिरवीगार एकदम ताजी ताजी कोथिंबीर आहे आपल्याकडे. सध्या कोथिंबीर छान मिळते भरपूर. मध्ये मध्ये जरा महाग पण झाली होती आणि मिळते नव्हती बाजारामध्ये लवकर. आणि सर्व आता एकदम मिक्स करू आणि मसाले टाकू आपण. आता फोडणी तयार झालेली, त्यावर तेजपानही टाकू, अजून स्वाद वाढेल आपल्या खिचडीचा. आणि मिक्स करून देऊ एकदा. आणि आता आपण सर्व मसाले टाकू. घरगुती काळ्या मसाल्याची बनवायची आपल्याला, पण एकदम छान तयार होते. आपला मसाला खूप छान आहे. तर इथे 2 चम्मच घेतलेले आहे आणि हळदही घेतलेली आहे. ती मिक्स करून घेऊ. पूर्ण काळ्या मसाल्याचीच बनवायची आहे. एकदम भारी लागते पूर्ण काळ्या मसाल्याची बनवली तर. आणि मग तुम्हाला जर आवडत असेल जास्त तिखट वगैरे तर मग तुम्ही थोडासा लाल मसालाही वापरू शकता त्यामध्ये. बघा मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली. आणि आपण जे जे सर्व साहित्य टाकलेले तेही मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. आणि त्यावर आपण आता गरम करून घेतलेले पाणी अगोदरच पातेल्यामध्ये ते टाकून देऊ. म्हणजे आपले खिचडीचं पाणी उकळेल इकडं. तोपर्यंत आपण तांदूळ डाळ मग धुवून आणू घरातून लगेचच. नाही बघा पाणी टाकून दिलेलं आहे. अजून पाणी लागेल, पाणी आणते मी. दादू पाणी आणते बघ. आपली खिचडीची फोडणी तयार झाली, पण मग आता पूर्व दीदी फ्रेश झाली. तिच्यासाठी आता चहा गरम करून घेऊ आणि मग परत आपण ते चुलीवर पातीला ठेवून देऊ. अगोदर आपण आता तिला चहा गरम केलाय तो देऊन टाकू. आणि मग आपलं तोपर्यंत मग खिचडीसाठीचं पाणी उकळेल. त्याच्यात थोडं अजून पाणी वाढवायचं आहे मला. तर झाकणच ठेवते म्हणजे पटकन उकळेल. आणि इकडे पूर्व दीदीचा चहा देते मी आता. पूर्वचे पप्पा चहा घेतला आणि गेले दुकानावर त्यांच्या कामाला. आपण आपलं काम करायचं. घ्या पूर्व दीदी. हो, चुलीचा जाळ छान चालू आहे आपला. आणि हे बघा आपल्याला खिचडीमध्ये थोडंसं पाणी वाढवायचं आहे. आणि मस्त पाणी उकळेल तोपर्यंत मी आता डाळ तांदूळ धुवून आणते. तांदूळ काढून घेतले, त्यामध्ये आपण आता मसूर डाळ टाकू. कधी कधी खिचडीमध्ये मसूर डाळ वापरते, कधी नंतर दुसरी डाळ जी अवेलेबल असेल. आणि आवडतात, सर्वच डाळी आवडतात आमच्या घरी. तर चला आता एकदा मी डाळ तांदूळ धुवून घेते स्वच्छ. तोपर्यंत आपल्या ते खिचडीचं पाणी उकळतंय. फोडणी मस्त पाणी उकळले आपल्या फोडणीचं. तर त्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून देऊ. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि असं आजूबाजूने जाळ चालतो तर हात थोडंसं सावधपणे तेवढी काळजी घ्यावी लागते चुलीवर. तसं गॅसचं कसं आपण असं काही टाकताना गॅस कमी करू शकतो, इथे तसं शक्य नाही. आणि मिक्स करून देऊ आपण. आणि समजा जास्त वाटला ना जाळ तर फक्त थोडंसं हे पुढे ओढून घ्यायचं आणि कमी म्हणजे आपण कमी गॅस करतो तसा जाळ कमी करायचा. जर जास्त आता माझं थोडंसं पाणी उकळायला लागलं होतं, मी डाळ तांदूळ धुवत होती, मग थोडासा जाळ कमी केला होता आणि आता परत पेटवून दिलेला आहे. आता हे मिक्स करून देते. छान उकळ येईल मस्त. नंतर झाकण ठेवायचं आणि मस्त सॉफ्ट अशी खिचडी मस्त चुलीवरची एकदम खरपूस अशी मस्त शिजू द्यायची. आणि खायला पण एकदम भारी लागेल. नंतर मग आपण आहार बाहेर काढणार आहे. आणि त्यावर आपण जे वाळवणामध्ये नागलीचे पापड बनवलेले ना ते पण भाजणार आहे. एकदम भारी लागतात ते असे चुलीवरच्या आहारावर भाजलेले, एकच नंबर लागतात. तर तेही करू आपण. चुलीवरची खिचडी तयार होते आपली. हे बघा मस्त अशी डाळ आणि तांदूळ टाकल्यानंतर पाणी उकळतंय. आणि मग थोड्या वेळाने कमी झालं की पाणी मग आपण झाकण ठेवू आणि मस्त सॉफ्ट अशी खिचडी आपली तयार होईल. आणि किती छान जाळ चालू एकसारखा. आणि पातेल्याचं बूड घेतल्यामुळे मग आपल्याला घसताना थोडासा कमी त्रास होईल. कारण हे चुलीवर स्वयंपाक करणं सोपं, पण नंतर भांडे घसताना खूप जास्त त्रास होतो. चुलीवरची खिचडी आपली आता तयार होत आलेली आहे. हे बघा बऱ्यापैकी असं पाणी आता आटलेलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून देते म्हणजे वाफेवर छान अशी तयार होईल. मस्त अशी आपली चुलीवरची खिचडी तयार होत आलेली आहे. आणि आता थोडा कमी जाळ असला तरी चालणार आहे आपल्याला. तर परत एकदा मिक्स करून देते. आणि आता कमी जाळ असू देते म्हणजे मग जास्त खाली असं जळणार नाही. छान अशी मस्त तयार होईल. आणि
आणि आता असं एकदम आहार म्हणता याला, आहारावर आपली खिचडी छान शिजून जाईल. हे बघा आहार पडेल आता. हा एक लाकूड चालू आहे, ते थोडंसं कमी झालं की मस्त आहार पडेल आणि मग आहारावर आपली खिचडी छान अशी तयार होईल. तयार झाल्यानंतर खाताना दाखवते मी तुम्हाला कशी आपली खिचडी तयार झालेली आहे. बघू आपण आपली खिचडी कशी तयार झालेली आहे. अरे वा, एकच नंबर. बघा किती छान अशी खरपूस आपली खिचडी रेडी झालेली आहे. आणि चला आता, पूर्वा दीदीला खिचडीच आवडते, तिचा आवडता आयटम आहे आज. आणि तिला आता भूक लागलेली आहे, देते आता तिला प्लेटमध्ये काढून आणि त्यावर मस्त साजूक तूप, नागलीचे पापड, मस्त आपला बेत रेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.